झाडू बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर एक वेणी बनवून घ्यावी लागणार आहे. म्हणजे वेणीसारखी एक दोरी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी आपण एक फायबर घ्यायचं आहे थोडंसं, आणि त्यानंतर फायबर घेतल्याच्या नंतर त्याला रीलच्या दोरीने थोडं सिक्युअर करून घ्यायचं आहे. सिक्युअर केल्याच्या नंतर जसं आपण आपली केसाची वेणी घालतो तशी वेणी घालून घ्यायची आहे. ती वेणी जी असेल ती आपल्या बोटा एवढी जाड असेल, आणि दुसरी पण एक वेणी लागणार आहे आपल्याला त्यासाठी. ती म्हणजे याच्या अर्धी असेल, म्हणजे जाडीला म्हणजे अर्ध्या बोटा एवढी जाड असेल. ती पण अशाच प्रकारे आपल्याला म्हणजे गुंफून घ्यायची आहे. आणि ती गुंफून घेतल्याच्या नंतर त्याची जी लांबी असेल ती एक हातभर लांब असेल, म्हणजे 2-2.5 फूट असेल लांबीला. आता आपल्याला बरोबर साईजमध्ये कापलेलं फायबर घ्यायचं आहे. एक छोटी दोरी आणि एक मोठी दोरी घ्यायची आहे, मोठ्या साईजची. आणि मग जे बरोबर कापलेलं फायबर आहे व्यवस्थित ते घ्यायचं आहे. त्यानंतर ते फायबरला असं दुमडून घ्यायचं आणि बघतो त्याची लांबी किती येते वगैरे. बरोबर दोन्ही साईडनी बरोबर असायला पाहिजे. मग एक छोट्या साईजची जी रोप बनवून घेतलेली आहे, दोरी बनवून घेतलेली आहे आपण, त्याला पण आपण 1 इंच साईजमध्ये कापून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा आपल्याला एक हँडल बनवायचा आहे, म्हणजे अडकवण्यासाठी, झाडू अडकवून ठेवण्यासाठी. त्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे. गाठ जी असेल ती म्हणजे पक्की असेल, म्हणजे निसटणार नाही. आणि अशी गाठ बांधून घेतल्याच्या नंतरची मारलेली गाठ आहे ती आपल्याला खालच्या साईडला म्हणजे आतल्या साईडला करून घ्यायची आहे, जेणेकरून ती गाठ जी आहे ती दिसून येणार नाही जेव्हा आपण झाडू बनवून तयार करू तेव्हा. मग असं व्यवस्थित जे फायबर आहे ते अरेंज करून घ्यायचं आहे आपल्याला. मग फायबर अरेंज केल्याच्या नंतर आपण जे मोठ्या साईजची जी दोरी बनवली होती ती दोरी घ्यायची आहे आपल्याला. ती दोरी घेऊन ती आपल्याला आपल्या फायबरच्या भोवती गुंडाळून घ्यायची आहे. आपल्याला गुंडाळताना स्टार्ट खालीपासून म्हणजे खालच्या साईडनी स्टार्ट करायचं आहे आणि वरपर्यंत गुंडाळत जायचं आहे. आपण जेव्हा गुंडाळतो स्टार्टिंगला तेव्हा एकदम टाईट असं ते पकडून घ्यायची आहे दोरी, आणि असं वरपर्यंत गुंडाळत जायचं आहे. आणि जे आपण दोरा दिसतोय ना तिथं वेणीवाला, तो पण नंतर गुंडाळताना व्यवस्थित गुंडाळायचा आहे, म्हणजे दिसून येणार नाही तो आतमध्ये. अशा प्रकारे गुंडाळायचा आहे आपल्याला खालून वरपर्यंत. असं गुंडाळल्याच्या नंतर शेवटी जो आपला एंड असेल तो आपल्याला आत टाकायचा आहे. त्यासाठी लास्टला एकदा जी आपण वेणी आहे गुंडाळलेली ती थोडीशी टाईट करून घ्यायची आहे. टाईट करूनच तो जो एंड आहे तो आपल्याला आत टाकायचा आहे. अशा प्रकारे आपण तो जो एंड आहे तो आत टाकून घेतलेला आहे. बरोबर नंतर आपल्याला चेक करायचं आहे, म्हणजे झाडूच्या भोवती जी आपण रोप गुंडाळलेली आहे ती लूज तर नाही ना. जर लूज वाटत असेल तर त्याला असं आत टाकल्याच्या नंतर मग आपल्याला आपल्या झाडूची जी लांबी आहे ती चेक करायची आहे. म्हणजे जे फायबर आहे ते एकसारखं असं कट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण त्याच्यासाठी कात्री वगैरे यूज करू शकतो.
सध्या तर आपल्याकडं दुसरा टूल नाही आहे, सो आपल्याला कात्रीच यूज करायची आहे. असं बरोबर एकत्र करून आपल्याला सगळं फायबर असं व्यवस्थित कापून घ्यायचं आहे. आणि हे कापून घेतोय ना आपण फायबरची लांबी, तेव्हा आपल्याला एकदा त्याची म्हणजे लांबी एकदा मोजून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानुसार आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला किती इंचाचा झाडू बनवायचा आहे, 7 इंचाचा, 9 इंचाचा वगैरे. आता आपण हा झाडू व्यवस्थित कट करून घेतलेला आहे फायबर. आणि नंतर मग कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याला आपले केस कसे विंचरून घेतो तसं विंचरून घ्यायचं आहे. त्यात आतला सगळा गुंता निघून जाईल असं. तो जो गुंता निघतोय ना तो आपल्याला म्हणजे विंचरताना काढून पण घ्यायचा आहे मध्ये मध्ये. आता जो गुंता आपण काढून घेतलाय, नंतर शेवटी बघायचं आहे जे आपलं फायबर आहे ना ते म्हणजे बाहेर वगैरे आले का, आणि जेवढं फायबर बाहेर आलेलं आहे ना ते आपल्याला परत व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे सारख्या शेपमध्ये. जेणेकरून आपला झाडू जो आहे एकसारखा दिसेल आणि फिनिशिंग पण चांगली दिसेल. हा आपला झाडू तयार झालेला आहे.